बाकीचे सगळे शिक्षक आल्यामुळं हिंदीच्या शिक्षकांना हिंदीत नाव घेतलं, इंग्रजीच्या शिक्षकांना इंग्रजीमध्ये नाव घेतलं, मराठीच्या शिक्षकांनी मराठीत नाव घेतलं. पण मी होतो गणिताचा, गणितात घेणं थोडं अवघड असतंय म्हणून मी कसं सूत्र घेतलं बघा, कसं उखाणा घेतला बघा. हिमालयातील स्वर्ग, हिमालयातील स्वर्ग. त्या त्यापेक्षा एक दुसरं तुम्हाला सांगतो. हिमालयातील काश्मीर म्हणजे आहे भारतातील स्वर्ग. हिमालयातील काश्मीर म्हणजे आहे भारतातील स्वर्ग. अंजलीचं नाव घेतो, चौरसाचे सूत्र बाजूचा वर्ग. हे 1-2 राऊंड झाल्याच्या नंतर बरेचसे असे लोक होते की जे नावं घेत होते, पण तिथे जरा नव्या पद्धतीची ताई आली होती. आमची पहिली माई नाव कशी घेते, महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून आणि डॅड्यास रावांचं नाव घेते आपल्या सर्वांचं मान राखून. पण जमाना बदललाय माई, कसा जमाना बदललाय. पूर्वीचे लोक कसे होते, घरामध्ये पूर्वीचे लोक कसे होते, 4-4 कोस जर कुठं सप्ताह चालू असेल तर त्या ठिकाणी सप्त्याला लोक जायचे. जमाना बदललाय, कसा बदललाय याचं उदाहरण देतो. पूर्वी घराला द्वारपाळ राहत होते, द्वारपाळ अशा काट्या घेऊन. कशासाठी राहत होते, कारण घरामध्ये कुत्रे येऊ नये म्हणून द्वारपाळ घराला होते. पण जमाना बदललाय, आज घरामध्ये माणसं येऊ नयेत म्हणून दाराला कुत्रे बांधलेले आहेत. जमाना बदललाय, अतिथी देवो भव घरावर पाटी लिहिलेली असते, पण आताच्या जमान्यामध्ये कुत्र्यापासून सावधान ही पाटी बोर्डावर लिहिलेली असते. बरं, एवढ्यावरच नाही, पूर्वीचे लोक घरी जेवायचे आणि डॅडॅसला बाहेर शेतात जायचे. जमाना बदललाय, डीएसर लोक हॉटेलाने जेवते तर डॅडॅसला घरी येते. तर जमाना फार बदलला. आणखीन सांगतो, पूर्वी काय होतं, पूर्वी लग्नामध्ये घरातल्या बाया स्वयंपाक करायच्या, पाहुण्यांची देखरेख करायचे आणि नाचायसाठी बाहेरच्या बाया आणायचे लग्नामध्ये. त्याला पहिलं नाचा म्हणत होते, मुरळ्या म्हणत होते. आताचा जमाना बदललाय, स्वयंपाकाला बाहेरच्या बाया आणि लग्नात नाचाय घरच्या बाया. जमाना बदललाय माई, जमाना बदललाय. पूर्वी कसं होतं, आमची माय जर जेवाय बसली तर सून ताट वाढीत होती. आताचा जमाना बदललाय, सुनेला ताट वाढून सासून द्यावं लागतं. एवढं दुर्दैव आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही विसरत चाललेली आहे. हे तुम्हा आम्हाला इथं थांबून जमणार नाही, तर बदल करावा लागतो. ज्या जिजामातेंच्या जीवनामध्ये, ज्या जिजामातेंच्या महाराष्ट्रामध्ये, ज्या सावित्रींच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, ती संस्कृता, परंपरा, रूढी ही कायम आपण जोपासली पाहिजे. आपला बाप, आपली माय हेच आपले सासू सासरे आहेत. ही जोपासना जर केली तर जगामध्ये कुठंच अनाथ आश्रम, बालक आश्रम व वृद्धाश्रम बांधायची गरज लागणार नाही. प्रत्येक सुनेनं जर आपली सासू, माय, आपला सासरा, बाप या हेतून जर वागवलं तर अनाथ आश्रम, वृद्धाश्रम बांधायची कधीच गरज पडणार नाही. म्हणून बाप म्हणजे कधी घसरता पाय, उभा आधारला जसा, खऱ्या खोट्याची पारख जणू बोलतो आरसा. हा आमचा बाप होता. यानंतर आम्ही सुंदरसं गीत घेऊन येणार आहोत. गीताचे बोल आहेत, दिल से बंद